शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील पुढील सुनावणी पुढील आठवड्यात पुन्हा होणार। मंगळवारी किंवा बुधवारी सुनावणीची शक्यता। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर घटनेत दुरुस्ती, पक्ष घटनेत बदल करण्याचा अधिकार शिंदेंकडे नाही। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद। या घटनेवर एकनाथ शिंदे आमदार आणि मंत्री झाले, ती घटना नाकारू कशी शकता? कपिल सिब्बल यांचा शिंदेंच्या शिवसेनेला सवाल। निवडणूक आयोगाने विधिमंडळ आमदारांच्या संख्येवर एकनाथ शिंदेंना आयोगाने पक्ष आणि चिन्ह दिलं, हे चुकीचं। राजकीय पक्ष खरा, विधिमंडळ पक्ष नाही। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद। शिवसेना कोणाची याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनंच दिलंय। सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। सरकार आणि मुख्यमंत्री घटनाबाह्य असल्याचा आरोप, ही विरोधकांची जुनी रिपीट कॅसेट। शिंदेंचा पलटवार। अपात्रतेच्या निर्णयाचा परिणाम पक्ष आणि चिन्हावर झाला असता अनिल देसाईंची कोर्टाबाहेर प्रतिक्रिया, तर कपिल सिब्बलांची बाजू म्हणजे ब्रह्मवाक्य नाही, न्यायमूर्ती निर्णय देतील, नरेश म्हस्के यांचं भाष्य। शिवसेना पक्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या विविध सुनावण्यांवर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। धनुष्यबाण आणि शिवसेना आपलीच। भरत गोगावले यांना विश्वास, सर्व कायदेशीर बाबी आणि निकाल आमच्या बाजूनेच लागेल, असंही केलं वक्तव्य। एकनाथ शिंदे आमच्या सोबत डबल गेम खेळले, मनोज जरांगेंचा आरोप। मराठ्यांना विरोध करणारे तुमच्या कार्यालयात कसे? जरांगेंचा शिंदेंना सवाल। मनोज जरांगे पाटलांचा गैरसमज दूर होईल, जरांगेंच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आपण आरक्षण दिलं। आम्ही मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाची कल्पना मनोज जरांगेंना आहे, असंही वक्तव्य। मनोज जरांगे पाटील यांना मंत्री उदय सामंतांचा फोन। दाखले कसे रद्द होत आहेत ते मला पाहू दे, मी सर्व माहिती घेतो आणि तुम्हाला फोन करतो, सामंतांचं आश्वासन। तर शिंदे साहेबांनी शोधलेल्या नोंदी बोगस आहेत का? जरांगेंचा सवाल। बावनकुळेंना ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याचे अधिकार दिले, बावनकुळेंच्या सांगण्यावरून आमच्या मुलांचं नुकसान करणार का? मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल। जाणीवपूर्वक प्रमाणपत्र रद्द करता येत नाही, जात पडताळणी समितीनं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप नसतो। सत्तेत असूनही भाजपच्या अनेक नगरसेवकांची प्रमाणपत्र रद्द, जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। पुरावे असूनही प्रमाणपत्र बोगस कसे? बावनकुळेंसाठी 15-20 आमदार पाडणार का? सवाल करत मनोज जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा। राजकीय स्वार्थासाठी मराठ्यांचं नुकसान करू नका, जरांगे आक्रमक। मनोज जरांगेंच्या लढ्याला आमचा आक्षेप नाही, पण दबावाखाली येऊन नियमबाह्य जात प्रमाणपत्र देऊ नका, कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही। विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। ओबीसींचं बेंगलोरमध्ये राष्ट्रीय अधिवेशन, जरांगे पाटलांच्या मागण्यांविरोधात अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसमोर ओबीसी नेते ठराव पारित करणार। बबनराव तायवाड यांचं मनोज जरांगेंना थेट चॅलेंज, तर पुढील लढ्याबाबतही होणार विचारमंथन। भाजपच्या टीकेप्रकरणी धंगेकरांशी चर्चा करू, उदय सामंतांकडून स्पष्ट। दरम्यान शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळे ताकद मिळाली, तिघांचे सांघिक यश होतं, संकल्पना मात्र शिंदेंची होती, सामंतांचं विधान। राजकीय रणनीतिकार आणि नवनियुक्त आमदार प्रशांत किशोर यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट। जवळपास 6 तास बैठक। प्रशांत किशोर हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नवे सल्लागार असणार का, अशा चर्चांना उधाण। मार्चमध्ये राष्ट्रवादीनं नरेश अरोरा यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं होतं। मंत्री नरहरी झिरवाळांच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार। आदिवासी संस्कृती वनरंगचा 3 दिवस कार्यक्रम। उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते। शरद पवारांसोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा उपस्थित राहणार।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 2 दिवस मुंबई दौरा। आजपासून 2 दिवस केंद्रीय गृहमंत्री मुंबईत असणार। कॉकरोच जनता पार्टीची देशभर क्या बोलती पब्लिक मोहीम येत्या डिसेंबर महिन्यात देशभर दौरा करणार, लोकांच्या समस्या जाणून घेणार। सीजेपीच्या अभिजित दिपकेंची घोषणा। कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर। अभिजित दिपके यांच्याकडे संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक पदाची धुरा, तर सहसंयोजक म्हणून आशुतोष रांका आणि सौरव दास यांची नियुक्ती। डिलिमिटेशन महिला आरक्षण विधेयकावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि राहुल गांधींचा फोनवरून संवाद। महिला आरक्षण लागू न केल्यास महिलांमध्ये असंतोष वाढू शकतो, रिजिजू यांची भूमिका। तर मित्रपक्षांशी चर्चा करून काँग्रेस सरकारसमोर भूमिका मांडणार। उद्धव ठाकरेंच्या पक्षातून फुटलेले खासदार आज पंतप्रधानांना भेटणार। 6 फुटीर खासदार मोदींसोबत ब्रेकफास्ट करणार। शिवसेनेच्या खासदारांसोबतच टीएमसी मधून फुटलेले खासदार देखील करणार ब्रेकफास्ट। एकूण 26 खासदारांचा आज मोदींसोबत ब्रेकफास्ट। नाशिकमध्ये जेनझीने घेतली राज ठाकरेंची भेट। खासगी कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत संवाद। स्पर्धा परीक्षा अन्य परीक्षांच्या विविध मुद्द्यांवर राज ठाकरेंचा विद्यार्थ्यांसोबत संवाद। रमेश म्हात्रेच्या जामीन अर्जावर आज 11 वाजता निकाल। मुंबई हायकोर्ट देणार 11 वाजता निकाल। डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रे सध्या न्यायालयीन कोठडीत। भंडारा शहरात 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराची संतापजनक घटना। घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून मारहाण केली असून परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे। भंडारातील 3 वर्षीय मुलीच्या प्रकरणात डॉक्टर अश्विनी भोंडेकरांकडून फॉरेन्सिक तपास तातडीने पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी, तसंच प्रकरणाची फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी करून शिक्षा करण्याचीही मागणी। धुळे जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून पाहणी। आंबोडे येथील बेपत्ता पारखे पिता पुत्राच्या कुटुंबियांची भेट घेत शासनाकडून सर्वतोपरी मदतीचं दिलं आश्वासन। भिवंडीतील कोहिनूर अपार्टमेंटचा धोकादायक उर्वरित भाग 7व्या दिवशी पोकलेंच्या सहाय्याने पाडला। पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण। राज्यामध्ये पशुधन विमा योजना लागू। अपघात, नैसर्गिक आपत्ती आणि रोगामुळे पशुधन मृत्यू झाल्यास आर्थिक मदत। शेतकऱ्यांना 85% प्रीमियम अनुदान मिळणार। करमाळ्यामध्ये आयडीबीआय बँकेने कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अद्याप अपलोड न केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। 8 दिवसात यादी अपलोड न झाल्यास बँकेसमोर कुटुंब आणि जनावरांसह ठिय्या आंदोलन करण्याचाही इशारा। पालघरच्या तारापूरमधील पांगलादेवी मंदिरात मध्यरात्री दानपेटी चोरण्याचा प्रयत्न फसला। आतील दरवाजा न तोडता आल्याने चोरटे पसार। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। रायगडच्या महाडमध्ये 40 वर्षीय व्यापारी रोहन गोंधळी यांना राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। महाड शहर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। चिपळूणमध्ये एका बालरुग्णात उपचार घेऊन घरी परतलेल्या 5 वर्षीय मुलाचा मृत्यू। पोटात दुखत असल्याने साने हॉस्पिटलला उपचारासाठी नेलं होतं। मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करण्याची स्थानिकांची मागणी। मनसे आमदार राजू पाटील माजी आमदार यांची संजय राऊत यांच्यावर टीका। न्यायालयात सुनावणी सुरू आहे, तारखा पडत आहेत। पक्ष सांभाळायचा होता तेव्हा सांभाळायला हवा होता, राजू पाटलांचा टोला। जालन्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील प्राचार्यासह कर्मचारी अटकेत। 1.5 लाखांची लाच स्वीकारताना सर्वांना अटक करण्यात आली आहे। जीपीएफची रक्कम मिळवून देण्यासाठी लाच स्वीकारताना एसीबी कडून अटक करण्यात आली आहे। जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।